बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हाल करून हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये जो मुख्य सूत्रधार होता, जो मुख्य आरोपी होता, त्या वाल्मिक कराड याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यासह त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांना सध्या त्यांच्यावरती पोलिसांकडून कारवाई केली जाते। त्यांच्या विरोधात चार्जशीट सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हे सगळे जे आरोपी आहेत सध्या बीडच्या कारागृहामध्ये कैद आहेत। या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी होती कारण याच प्रकरणामध्ये जे तत्कालीन मंत्री होते धनंजय मुंडे त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यभरामध्ये मूक मोर्चे सुद्धा निघालेले होते। आता याच प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवं वळण लागलेलं आहे आणि ते म्हणजे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू असणारे धनंजय देशमुख यांच्या विरोधात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदार असलेला दादा खिंडकर यांचा भाऊ समाधान खिंडकर याने धनंजय देशमुख यांच्यावर थेटपणे जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे। इतकंच नाही तर अंगरक्षकाचं रिव्हॉल्वर काढून ते डोक्याला लावत थेटपणे मला जीवे मारण्याची धमकी दिले असा आरोप थेटपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो साक्षीदार आहे त्यांच्या भावानी केलेला आहे। अशा पद्धतीची तक्रार त्यांनी बीडच्या ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच खिंडकर बंधूमधील वाद जो आहे तो समोर आलेला होता आणि त्यानंतर आता थेट धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि धनंजय देशमुख यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झाल्यानं संपूर्ण राज्यामध्ये या प्रकरणाची सध्या चर्चा होतीये। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये हाल करून हत्या करण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह त्याचे सहकारी सध्या तुरुंगामध्ये आहेत। पोलीस त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई करतायत। सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांनी हे जे सगळे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर पद्धतीने कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये थेटपणे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे मोठे नेते आहेत धनंजय मुंडे यांना थेटपणे त्यांच्या मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागलेला होता। वाल्मिक कराड हा सुद्धा सध्या तुरुंगात आहे, जो धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचा म्हणून ओळखला जातो। तो वाल्मिक कराड सुद्धा सध्या तुरुंगात आहे। परंतु या संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चर्चेत असताना बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मसाजोग गावचे जे सरपंच आहेत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर समाधान खिंडकर या युवकाने गंभीर आरोप करत बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो समाधान खिंडकर आहे तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत दादा खिंडकर यांचा सख्खा भाऊ आहे अशी सुद्धा माहिती जी आहे ती मिळते। या समाधान खिंडकर यांनी थेटपणे धनंजय देशमुख यांच्या विरोधात आता तक्रार दाखल केलेली आहे। त्याच्या तक्रारीनुसार जर पाहिलं तर 30 मे रोजी 11:30च्या सुमारास समाधान खिंडकर हे आपल्या मित्रांसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले होते। त्याचवेळी धनंजय देशमुख हे देखील त्यांच्या सहकार्यासह त्या ठिकाणी उपस्थित होते। समाधान खिंडकर यांच्या तक्रारीनुसार हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मोबाईल मधील माहिती दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतलेला होता। याबाबत जाब विचारल्यानंतर वाद सुरू झाला आणि याच वादामधून त्यांना धमकावलं गेल्याचा सुद्धा फिर्याद जी आहे ती समाधान खिंडकर यांनी फिर्यादीमध्ये सांगितलेली आहे। तक्रारीत धनंजय देशमुख यांनी माझ्याकडे इतका पैसा आहे की मी तुला सहज संपू शकतो अशी धमकी दिल्याचा आरोप सुद्धा या तक्रारीमध्ये समाधान खिंडकर यांनी जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये करण्यात आलेला आहे। तसा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे। याहून गंभीर बाब म्हणजे अंगरक्षक जे की धनंजय देशमुख यांना जे अंगरक्षक दिलेले आहेत सरकारी अंगरक्षक आहेत त्यांच्या अंगरक्षकाच्या कमरेतील रिव्हॉल्वर काढून थेटपणे डोक्याला लावत तुला मी जिवंत सोडणार नाही अशा पद्धतीची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्यावरती केलेला आहे। त्याचबरोबर धनंजय देशमुख यांनी थेटपणे काही व्यक्तींना शिवीगाळ केल्याचा उल्लेख देखील या तक्रारीमध्ये समाधान खिंडकर यांनी बीडच्या ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये जी तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीमध्ये जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि याच तक्रारीच्या आधारे बीड ग्रामीण पोलिसांनी थेटपणे जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा जो आहे तो धनंजय देशमुख यांच्या विरोधात दाखल केला आहे। विशेष म्हणजे या घडामोडीच्या अवघ्या 2 दिवस आधीच म्हणजे 2 दिवसांच्या पूर्वीच
समाधान खिंडकर यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू असणाऱ्या दादा खिंडकर यांनी पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल केलेली होती. खरं तर हे जे दादा खिंडकर आहेत ते कोण आहेत? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. आणि हा जो समाधान खिंडकर आहे त्यांनी दादा खिंडकर यांना 2 दिवसापूर्वी असं सांगितलेलं होतं, अशी माहिती मिळते. अशी तक्रार सुद्धा थेटपणे हे जे समाधान खिंडकर आहे त्यांचे बंधू दादा खिंडकर यांनी दिलेली होती, की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये साक्ष न देण्यासाठी आणि हे प्रकरण मिटून घेण्यासाठी त्यांचा सख्खा भाऊ म्हणजे लहान भाऊ यांनी थेटपणे दादा खिंडकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये. तशा पद्धतीचा गुन्हा सुद्धा समाधान खिंडकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे महेश संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा साडभाऊ म्हणजे यांचा साडभाऊ जो आहे तो दादा खिंडकर आहे. हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अत्यंत कायदेशीर प्रक्रियेमधील अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार सुद्धा समजला जातो. दादा खिंडकर हा आपल्या घरी असताना त्यांचा लहान भाऊ म्हणजे समाधान खिंडकर हा त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी आलेला होता. त्यानं जुन्या वादाची कुरापत काढली, जुने वाद उकरून काढले आणि थेटपणे दादा खिंडकर याला थेटपणे बजावलं, की तू धनंजय देशमुख यांच्यासोबत तू राहू नकोस आणि संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नकोस. ते प्रकरण काय आहे ते मिटून घे, असं सुद्धा मिटून घ्यायला सांग थेटपणे धनंजय देशमुख, असं सुद्धा धनंजय देशमुखांना हे प्रकरण मिटून घ्यायला सांग, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते समाधान खिंडकर यांनी दादा खिंडकर याला केलेलं होतं. त्यावरती दादा खिंडकर यांनी तुला काय करायचं आहे या प्रकरणावरून असं सुद्धा सुनावलेलं होतं. दादा खिंडकर यांनी समाधान खिंडकर यांना सुनावलेलं होतं, तू तुझं काम कर, अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते दादा खिंडकर यांनी समाधान खिंडकर याला दिलेलं होतं. आणि त्यामुळे याचाच राग मनात धरून लहान भाऊ समाधान खिंडकर यांनी दादा खिंडकरला शिवीगाळ केली होती. आणि या संपूर्ण प्रकरणानंतर दादा खिंडकरने थेटपणे बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये जे आहे समाधान खिंडकर यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला होता, असं जी आहे ती माहिती सुद्धा आता ती पुढे येते. तक्रारदार दादा खिंडकर आणि आरोपी समाधान खिंडकर या दोन्ही भावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक आणि इतर कारणावरून वाद सुरू आहेत. आणि या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये जो आहे गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तू साक्ष देऊ नकोस, प्रकरण मिटून घे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा पद्धतीची धमकी सुद्धा 2 दिवसापूर्वी समाधान खिंडकर याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे महत्त्वाचे साक्षीदार असणाऱ्या दादा खिंडकर यांना दिलेली होती. तशी तक्रार सुद्धा दादा खिंडकर यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये दिलेली आहे. आता हा सगळा जो प्रकार घडलेला आहे, आता धनंजय देशमुख यांनी थेटपणे या प्रकरणामधले जे मुख्य साक्षीदार आहेत दादा खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर यांना थेटपणे अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर काढून घेत थेटपणे दादा थेटपणे जे समाधान खिंडकर आहेत त्यांच्या डोक्याला लावत बंदूक लावत थेटपणे धमकावल्याचा आरोप धनंजय देशमुख यांच्या विरोधात समाधान खिंडकर यांनी केलेला आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील या सगळ्या ज्या काही घडामोडी घडतायत याचा काही या प्रकरणाशी काही संबंध आहेत का, याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरण आधीच राज्यामध्ये चर्चेत आहे, चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, कारण या प्रकरणामध्ये अनेक जणांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. वाल्मिक कराड सुद्धा या प्रकरणामध्ये सध्या तुरुंगात आहे, परंतु सध्या पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे साक्षीदाराच्या भावाने थेटपणे धनंजय देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेले आहेत. आणि या प्रकरणाला आता नव राजकीय आणि सामाजिक वळण लागण्याची शक्यता आता वर्तवली जाते. तक्रारीतील आरोप जे आहेत ते कितपत खरे आहेत त्याचा तपास सुद्धा आता पोलीस यंत्रणा करणारच आहे. परंतु या प्रकरणामध्ये पुढील ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवरती सर्वांचंच आता लक्ष सुद्धा असणार आहे. कारण महत्त्वाचं कारण म्हणजे संतोष देशमुख एक प्रकरण जे आहे ते राज्यभरामध्ये प्रचंड चर्चेत आलेलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या भावानेच अशा पद्धतीचे गंभीर आरोप थेटपणे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावरती केल्यामुळं पुन्हा एकदा आता या प्रकरणामध्ये पुढे कोणती महत्वाची माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण हे सगळे आरोप झाल्याच्या नंतर धनंजय देशमुख यांनी अद्यापही या प्रकरणामध्ये कोणतीही भूमिका व्यक्त केलेली नाही, कोणतीही प्रतिक्रिया अद्याप तरी धनंजय देशमुख यांनी या प्रकरणामध्ये दिलेली नाहीये. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य काय आहे ते स्पष्ट होणारच आहे. परंतु एक बाब स्पष्ट आहे की आता साक्षीदारांच्या कुटुंबामध्ये आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झालेला आहे. साक्षीदाराचं कुटुंब म्हणजेच खिंडकर कुटुंबामध्ये आता वाद निर्माण झालेला आहे. कारण दादा खिंडकर हे अत्यंत महत्त्वाचे साक्षीदार जे आहेत ते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये समजले जातात. परंतु आता कुठंतरी थेटपणे समाधान खिंडकर यांनी थेटपणे दादा खिंडकर आणि त्याबरोबर धनंजय देशमुख यांना कुठेतरी गुन्हा मागे घ्यायला लावा असं 2 दिवसापूर्वी सांगितलेलं होतं. आता परत एक बाब पुढे आलेली आहे, तीच म्हणजे धनंजय देशमुख यांनी थेटपणे समाधान खिंडकर यांच्या डोक्याला थेटपणे अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर घेत डोक्याला लावलं होतं. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप सुद्धा आता समाधान खिंडकर यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे आता
बीडच्या ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता संतोष देशमुख प्रकरण चर्चेत आलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब पुढे ते खरंच धनंजय देशमुख यांनी थेटपणे दादा खिंडकर यांचे बंधू समाधान खिंडकर यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावत थेटपणे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती का, की हे प्रकरण आणखी काही वेगळं आहे, हे सगळंच आगामी काळामध्ये पुढे येणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.